नमस्कार, जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. आज आपण नवी मुंबईतील सानपाडा येथील पुरातन दत्त मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहोत. मंदिर सानपाडा स्टेशनपासून अगदी 5 मिनिटे अंतरावर आहे. नवी मुंबई ही मंदिरांची नगरी म्हणून जशी प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेले बेलापूर किल्ला आणि गोवर्धनी मंदिर, त्याचप्रमाणे येथील प्रत्येक गावात असणारी जुनी मंदिरे, सुंदर सुंदर तलाव आणि नव्यानं उभारण्यात आलेली सुंदर मंदिरे, श्री शनिदेव मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, गावदेवी मंदिरे, श्री गणेश मंदिरे, त्याचप्रमाणे शिवमंदिर, अय्यप्पा मंदिर, जैन मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, त्याचप्रमाणे गुरुद्वारा, अनेक मठ आपण नक्की पाहावे. नवी मुंबईतील स्थानिक गावात वारकरी संप्रदाय असल्याने सनातन धर्म परंपरा जपल्या जातात. येथील समुद्रकिनारे, सुंदर गार्डन, फ्लेमिंगो पार्क, क्रीडा मैदाने मोहित करून टाकणारे सौंदर्य आहे. बेलापूर पारसिक टेकडीवरून तसेच बेलापूर येथील चाफेवाडीपासून आपल्याला नवी मुंबईचे पूर्ण दर्शन घडते. सानपाडा येथील दत्त मंदिराच्या बाजूने मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आहे आणि दुसऱ्या बाजूस हार्बर लाईनचा ट्रॅक आहे. असे असूनही ह्या मंदिरात आपल्याला शांतता असल्याचे लक्षात येते. मंदिर परिसर अतिशय भव्य असून येथे गुरु महाराजांच्या पादुका व त्याचे मंदिर आहे. शिवमंदिर, गणेश मंदिर, शनी मंदिर, हनुमान मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर आदी देवी देवता या ठिकाणी आपल्याला स्थानापन्न असल्याचे पाहावयास मिळते. अनेक भाविक येथे पूजा अर्चेस येत असतात. येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, आरती नियमितप्रमाणे होते. अन्नदानही केले जाते. आपल्याकडे नाथ संप्रदायाची अनेक मंदिरं आहेत, ज्या देवी देवतांनी अखंड ब्रह्मचर्य स्वीकारलेले आहे. जे भक्त पूर्ण नामस्मरणामध्ये लीन आहेत किंवा अन्य कारणाने या बहुतेक मंदिरांच्या गाभाऱ्यात स्त्रियास प्रवेश करण्यास बंदी असते. त्याचप्रमाणे येथील गुरुमंदिराच्या गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. काही वर्षापूर्वी मंदिर गाभारा व मंदिर परिसर साध्या पद्धतीचे होते, पण आता या ठिकाणी नवनिर्माण आणि सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे मंदिर अतिशय सुंदर आपल्याला पाहावयास मिळते. या मंदिराची आणि येथील गुरूंची आख्यायिका पुढील प्रमाणे आहे. ठाणे बेलापूर पट्ट्याच्या मध्यावर असलेल्या सानपाडा येथे श्री दत्तगुरू यांचे आश्रम असलेले पवित्र श्रद्धास्थान आहे. ठाणे बेलापूर पट्टीच्या पूर्वेस तळोजाजवळ डोंगर पायथ्याशी ओवे हे गाव आहे. येथे एक शेतकरी कुटुंब राहत होते. कुटुंब समाजसेवा आणि गरिबांना मदत करीत असे, तसेच गरजू लोकांच्या मदतीस पुढे येत असे. त्यामुळे अनेक वाटसरू नागरिक येथे आश्रयासाठी येत असत. एके दिवशी एक सिद्ध योगी त्यांच्या घरी आले. तेव्हा येथील कुटुंबांनी त्यांना भोजनासाठी दूध दिले. दूध पिऊन संतुष्ट झालेल्या योगींनी त्यांना आशीर्वाद दिला आणि पुढे ते सिद्ध पुरुष सानपाडा येथील निर्जन मैदानात थांबले. येथील औदुंबराच्या झाडाखाली असलेल्या मोठ्या दगडावर बसून ध्यानधारणा करू लागले. त्यांच्याजवळ झोळी आणि दंड होता. पंचक्रोशीत ह्याविषयी बातमी पसरली. योगी महाराजांचे तेज, साधना आणि प्रभाव पाहून येथील जनमानस प्रभावित झाला. येथे भाविकांची खूपच गर्दी व्हायला लागली. अशा वेळी निदर्शनास आले की कितीही गर्दी झाली तरी या गर्दीमध्ये ते योगी पुरुष सर्वांपेक्षा उंच आणि प्रभावी दिसत असत. एक दिवस औदुंबराच्या झाडाखालून पाण्याचा झरा अचानकपणे सुरू झाला. येथे गंगा अवतरली म्हणून पंचक्रोशीत बातमी पसरली. पंचक्रोशीतील श्रद्धाळू तसेच भक्तजनांनी येऊन येथील पवित्र पाणी आपल्या घरी नेले. एक दिवस काहीतरी अनर्थ झाला, त्यामुळे सिद्धयोगी या स्थानापासून निघून गेले. ते परत या स्थानावर कधीच आले नाही. येथील झऱ्याचे पाणीही येणे थांबले होते. ते सिद्धयोगी श्री दत्तात्रेय महाराज होते असे म्हटले जाते. पंचक्रोशीतील भक्तजनांनी एक छोटेसे मंदिर बांधले व श्रद्धा उपासना नियमित करू लागले. तेच मंदिर आता जीर्णोद्धार करून फार सुंदर करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी दत्त जयंतीला मोठा उत्सव असतो. आता दिलेली माहिती ही मंदिरात उपलब्ध आहे. यात काही चुका त्रुटी असल्यास क्षमस्व.
आपले गड किल्ले, आपल्या ऐतिहासिक वास्तू तसेच आपल्या परंपरा, आपले भक्तिस्थानं हे सुरक्षित आणि स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपण सर्वांवर आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा केरकचरा करू नये, त्याचप्रमाणे कोणतीही अवहेलना होईल असे कृत्य आपल्याकडून घडू नये याची आपण दक्षता घेऊया. जय श्रीराम, जय हिंद, जय भारत. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा.